Good morning and welcome back to the fifth lecture of some basic concepts of chemistry. आपण 4 लेक्चर ऑलरेडी कवर केलेले आहेत आणि मी थोडा लास्ट लेक्चरचा ब्रीफ देतो की लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं आणि देन आपण हे वाला लेक्चर स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण मास कन्सेप्ट पाहत होतो. काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहिल्या होत्या रिगार्डिंग मास. वन ऑफ देम इज द ॲटॉमिक मास, सेकंड वन इज द मॉलिक्युलर मास. आपण दोन्ही पाहिले होते की ॲटॉमिक मास काय असतो, मॉलिक्युलर मास काय असतो. देन आपण पाहिला होता की मोलार मास काय असतो, बरोबर. अँड मोलार मासला पण 2 टर्ममध्ये डिवाइड केला होता, ग्राम ॲटॉमिक वेट अँड ग्राम मॉलिक्युलर वेट, बरोबर. अजून एक टर्म पाहिला होता पहा आपण, फॉर्म्युला मास काय असतो. सो फॉर्म्युला मास हा बेसिकली मॉलिक्युलर मास सारखाच असतो, फक्त जर कंपाऊंड आयनिक असेल तर फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतात. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. देन आपण अजून 2 इम्पॉर्टंट टर्म पाहिले होते, ॲव्हरेज ॲटॉमिक मास अँड ॲव्हरेज मॉलिक्युलर मास, बरोबर. दोघांचा फॉर्म्युला बनवला होता, दोघांवर छोटे छोटे न्यूमरिकली सॉल्व केले होते आणि एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कमध्ये पण दिला होता, बरोबर. पुढे येऊयात. देन आपण पाहिला होता मोल इन टर्म्स ऑफ मास आणि एक फॉर्म्युला डिझाईन केला होता जिथे आपला लेक्चर एंड झाला होता की मोलचा फॉर्म्युला काय आला होता, गिवन वेट इन ग्राम डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. एवढ्यावाल्या पार्टपर्यंत आपण पोचलो होतो आणि जेवढे मासचे कन्सेप्ट होते हे सर्व मासचे कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये कवर केले होते. जसं मी लास्ट लेक्चरला बोललो होतो की आजचा लेक्चर हा मॅक्सिममली डेडिकेटेड राहील न्यूमरिकल सॉल्विंगला. जेवढे काय आपण कन्सेप्ट पाहिले होते या कन्सेप्टला ॲप्लाय करायला शिकायचे आपल्याला. पण आपण कोणताही पेपर देतो आहे कॉम्पिटेटिव्ह, आयदर जेई देतो आहे किंवा नीट देतो आहे, विदाऊट क्वेश्चन सॉल्विंग कोणाचंही सिलेक्शन नाही होणार आहे. क्वेश्चन सॉल्विंग मस्ट आहे, कारण क्वेश्चन सॉल्विंगने क्लिअरिटी देते रिगार्डिंग दी कन्सेप्ट ॲप्लाय कसा करायचा, ठीक. सो आपण आज डील करूयात मॅक्सिममली विथ न्यूमरिकल. थोडा थेरॉटिकल पार्टला येईल मी, पण मॅक्सिमम आपला आजचा टार्गेट राहील न्यूमरिकल सॉल्विंग. त्यावाल्या कन्सेप्टवर जे कन्सेप्ट आपण ऑलरेडी लेक्चर नंबर 1, 2, 3 अँड 4मध्ये कवर केलेले आहेत, ठीक. सो आय होप तुम्ही लेक्चर नंबर 1, 2, 3, 4 चारही रिवाईज केलेले आहेत. चारही लेक्चर तुम्हाला कम्प्लिटली क्लिअर आहेत. काही सिम्पल क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत, जास्त मोठे क्वेश्चन नाही आहेत. फक्त पर्पज हा एक क्वेश्चनचा की क्वेश्चन थ्रू तुम्हाला कन्सेप्टची क्लॅरिटी अजून बेटर मिळावी, ठीक. आणि तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकताल, हा कॉन्फिडन्स बिल्डअप व्हावा. सो आपण मोलचे 2 फॉर्म्युले पाहिले ना. एक पाहिला मोल इन टर्म्स ऑफ एंटिटी, इट इज गिवन एंटिटी डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर. अँड सेकंड पाहिलं आपण गिवन मास इन ग्राम डिवायडेड बाय मोलार मास. एवढ्यावाल्या पार्टपर्यंत होतं. आणि आजचा आपला पहिला क्वेश्चन बोलत आहेत की कॅल्क्युलेट दी मोल्स ऑफ 1.8 ग्राम ग्लुकोज. काय गिवन आहे पहा क्वेश्चनमध्ये, गिवन इज 1.8 ग्राम ग्लुकोज. एवढा ग्लुकोज प्रोव्हाइड केलेला आहे, ठीक आहे. आणि बोलतायत की एवढा ग्लुकोज किती ग्राम असेल हे सांगा, एवढा ग्लुकोज किती मोल्स असेल हे सांगा. तुम्हाला ग्राम प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे मास आणि तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे मोल्समध्ये की 1.8 ग्राम ग्लुकोज म्हणजे किती मोल ग्लुकोज, ठीक. तर आपण मोल्सचा जो लास्ट लेक्चरला पाहिला होता फॉर्म्युला, मी तोच वाला फॉर्म्युला रिपीट लिहितो की मोल्स हा इक्वल असतो, मोल्स इज इक्वल टू दी गिवन वेट इन ग्राम, जेवढा काय वेट दिला असेल इन ग्राम डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. अँड सिम्पली मी अप्लाय केला की मला मोल्स विचारलेले आहेत. सो मोल्स विल बी इक्वल टू दी गिवन वेट किती आहे माझा 1.8 ग्राम, बरोबर. अँड मॉलिक्युलर वेट किती असतो ग्लुकोजचा, इट इज 180 ग्राम. सो मी गिवन वेट पुट केला, मोलार वेट पुट केला. या 1.8ला मी असाही लिहू शकतो ना, इट इज 180 इंटू 10 टू दी पॉवर -2 अँड डिवाइड बाय 180 ॲज इट इज. काही नाही, सिम्पल पार्ट केला. हा 1.8 होता म्हणजेच तो 1.80 होता. हा नंबर सेम आहे ना, 1.8 बोललो काय 1.80 बोललो काय सेमच तर आहे. मी फक्त पॉईंटला 2 पुढे शिफ्ट केला, 2 पुढे शिफ्ट केलेला आहे पॉईंट 1 अँड 2. आणि जर 2 पुढे शिफ्ट केला तर 10 टू दी पॉवर -2. मग 2 पुढे शिफ्ट केला तर हा 180 झाला ना. सो 180 आणि 2 शिफ्ट केला सो 10⁻². 3 शिफ्ट केला असता -3, 4 शिफ्ट केला असता -4, वॉट एव्हर, सिम्पल मॅथ येतो, ठीक. 180 कॅन्सल, आन्सर येतो 10 टू दी पॉवर -2. दॅट्स इट. जाणं
सेकंड लेक्चर, थर्ड लेक्चर अँड फोर्थ लेक्चर रिवाईज नाही केलेला आहे, हा लेक्चर त्याच्यासाठी नाहीच आहे. त्याला नाही समजणार आहे की लेक्चरमध्ये एक्झॅक्टली काय काय सुरू आहे. ठीक, कारण हा मोलचा फॉर्म्युला गिवन वेट बाय मॉलिक्युलर वेट लास्ट लेक्चरची स्टोरी आहे. देन वाय द मॉलिक्युलर वेट ऑफ ग्लुकोज इज 180, ही पण लास्ट लेक्चर किंवा त्याच्या लास्ट लेक्चरची स्टोरी आहे. सो आजचे जे न्यूमेरिकल मी सॉल्व करतोय हे लास्ट 2 लेक्चरचा नॉलेज जो आपला झाला होता कवर करून त्या बेसवर सर्व चाललेले आहेत. सो आय होप ते दोन्ही लेक्चर क्लिअर आहेत, आणि दोन्ही लेक्चर क्लिअर आहेत तर तुमचा हा लेक्चर कामाचा आहे. हा होता आपला पहिल्यावाला क्वेश्चन की मला विचारला होता मोल्स काढलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला दिसेल क्वेश्चन खाली. बोलत आहेत की व्हॉट इज द अमाऊंट ऑफ NH3 प्रेझेंट इन 2 मोल्स ऑफ इट. 3 प्रेझेंट इन 2 मोल्स ऑफ इट म्हणजे मला मोल्स प्रोव्हाइड केलेले आहेत 2. कोणाचे मोल्स आहेत? अमोनियाचे, NH3. आणि म्हणतायत की 2 मोल अमोनिया तुम्हाला प्रोव्हाइड केला म्हणजे किती वेट प्रोव्हाइड केला. W इज इक्वल टू दी क्वेश्चन मार्क. एक आन्सर लॉजिकल पण येतो ना की अमोनियाचा मॉलिक्युलर वेट किती आहे. नायट्रोजनचा वेट 14 आणि 3 हायड्रोजनचा वेट 3 म्हणजे अमोनियाचा मॉलिक्युलर वेट येतो 17 ग्राम. मग जर अमोनियाचा मोलार वेट 17 ग्राम आहे, ठीक आहे, अमोनियाचा मोलार वेट 17 ग्राम आहे म्हणजे एका मोलचा वेट 17 ग्राम आहे. एकाचा वेट 17 असेल तर दोघांचा वेट किती? 17 मल्टिप्लाय बाय 2 34. हा लॉजिकल आन्सर. वाया फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतो ना की ते बोलत आहे 2 मोल अमोनिया प्रोव्हाइड केला म्हणजे किती मास प्रोव्हाइड केला सांगा. मी रिपीट सेम फॉर्म्युला यूज करतो की माझ्याकडे फॉर्म्युला होता मोल्स इज इक्वल टू दी गिवन वेट इन ग्राम डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. अँड मॉलिक्युलर वेट ग्राममध्येच आहे आपला, बट मॉलिक्युलर वेट इज मोलार वेट. मोलार वेट ठीक वर्ड आहे, मोलार वेट नॉट मॉलिक्युलर वेट, मोलार वेट. सो मला हवा आहे आन्सर W. सो W विल बी इक्वल टू दी, याला रिअरेंज करा इकडे. सो इट इज मोल्स मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. किती मोल्स प्रोव्हाइड केले तुम्हाला? 2 मोल्स. अँड व्हॉट इज द आन्सर फॉर मॉलिक्युलर वेट? इट इज 17. सो 17 टू 34 ग्राम. सिंपल क्वेश्चन, सिंपल आन्सर. हा जो फॉर्म्युला आहे ना मोल्स इक्वल टू दी गिवन वेट बाय मॉलिक्युलर वेट, यात पहा व्यवस्थित लक्ष द्या. व्हेरिएबल्स किती आहेत? 1, 2 अँड 3. अँड आउट ऑफ 3 व्हेरिएबल मॉलिक्युलर वेट तर फिक्स आहे ना. जर मला बोललं ग्लुकोज तर मॉलिक्युलर वेट फिक्स आहे 180. जर मला बोललं की अमोनिया तर मॉलिक्युलर वेट फिक्स आहे 17. म्हणजे आउट ऑफ 3 व्हेरिएबल्स हा वाला व्हेरिएबल फिक्स आहे. मग उरतात माझ्याकडे 2 व्हेरिएबल, मोल्स आणि वेट इन ग्राम. मला मोल्स देतील, वेट इन ग्राम विचारतील किंवा वेट इन ग्राम देतील, मोल्स विचारतील. पहिल्यावाल्या क्वेश्चनला काय केले आहेत? वेट दिला आहेत. बोलत आहेत की 1.8 ग्राम ग्लुकोज म्हणजे वेट प्रोव्हाइड केला, आणि 1.8 ग्राम ग्लुकोज म्हणजे किती मोल ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. म्हणजे तुमच्याकडून हा कॅल्क्युलेट करवलात, बरोबर. सेकंड क्वेश्चनमध्ये ठीक उलटा केला. हा व्हेरिएबल आहे, हा वाला व्हेरिएबल आहे, हा फिक्स आहे, अमोनिया बोलले, याचा आन्सर फिक्स झाला. आता या 2 व्हेरिएबलपैकी तुम्हाला मोल्स दिला. बोलतात की तुम्हाला 2 मोल्स अमोनिया दिला. मग 2 मोल अमोनिया दिला म्हणजे किती मास दिला तुम्ही सांगा. म्हणजे तुमच्याकडून हा वाला कॅल्क्युलेट केला. सो सिम्पल 1, 2, 3 व्हेरिएबल्स आहेत. हा वाला व्हेरिएबल फिक्स आहे. तुम्हाला एकदा नाव सांगितलं कंपाऊंडचं की मग तुम्हाला मास देतील, मोल्स विचारतील किंवा मोल्स देतील, मास विचारतील. आय थिंक दोन्ही क्वेश्चन ठीक आहेत आणि दोन्ही क्वेश्चन सिम्पल क्वेश्चन आहेत. मी थर्ड क्वेश्चनला येतो. कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ H2SO4 प्रेझेंट इन 0.01 मोल ऑफ H2SO4. मला कॅल्क्युलेट करायचे अमाऊंट म्हणजे कॅल्क्युलेट करायचं आहे मला मास. मास इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि प्रोव्हाइड काय करतायत? प्रोव्हाइड करतायत मोल्स. बोलतायत की मला H2SO4चे मोल्स प्रोव्हाइड केले 0.01. एवढा H2SO4 प्रोव्हाइड केला. मग 0.01 मोल H2SO4 म्हणजे किती मास H2SO4 हे सांगा. काय तो वाला क्वेश्चन, हा वाला क्वेश्चन सिमिलर पॅटर्नचे आहेत की तुम्हाला मोल्स प्रोव्हाइड केले आणि मास विचारलेला आहे. ठीक, तुमच्याकडे ऑप्शन आहे व्हिडिओ थांबवण्याचा. 1-2 मिनिट व्हिडिओ थांबवा, आन्सर स्वतःहून ट्राय करा आणि देन माझा आन्सर पहा. कारण तुम्हाला येणं इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कन्सेप्ट समजली का नाही समजले हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो बेटर वे तुमच्याकडे ऑप्शन आहे थांबवा आणि देन चेक करायला यात की तुमचा आन्सर बरोबर आहेत का नाही. मी आन्सर लिहितो. माझ्याकडे फॉर्म्युला होता की नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू दी
गिवन वेट इन ग्राम डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट, हा माझा फॉर्म्युला होता. ठीक आहे. मला विचारलेला आहे डब्ल्यू. मला जर मग डब्ल्यू विचारला आहे, वेट इन ग्राम विचारला आहे, तर याला इकडे मल्टिप्लाय करतो मी. सो डब्ल्यू विल बी इक्वल टू दी मोल्स मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. मला किती मोल प्रोव्हाइड केलेला आहे? 0.01. सो 0.01 मल्टिप्लाय बाय H2SO4चा मॉलिक्युलर वेट 98. सो माझा आन्सर काय येतो? इट इज 98 इंटू 10⁻⁻² ग्राम. किंवा मी असं लिहिन, इट इज 0.98 ग्राम. दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला 0.01 मोल H2SO4 देणं म्हणजे किती मास दिला, एवढा मोल म्हणजे किती मास. सो इट इज 0.98 ग्राम. आय होप तुमचा आन्सर तोच मॅच करतो जो माझावाला आन्सर आलेला आहे. खूप सिम्पल क्वेश्चन आहेत, फक्त आपण लॉजिकली समजून घेतो आहेत. ठीक. क्वेश्चन नंबर 4, विच वन हॅज मॅक्सिमम अमाऊंट, आणि तुम्हाला 4 ऑप्शन प्रोव्हाइड केलेले आहेत. पहिल्यावाल्या ऑप्शनमध्ये बोलत आहेत की 0.2 मोल ग्लुकोज आहे. सेकंड ऑप्शनला बोलत आहेत की 0.4 मोल H2SO4 आहे. थर्ड ऑप्शनला बोलत आहेत की 0.8 मोल H2O प्रेझेंट आहे. अँड फोर्थ बोलत आहेत की 1.5 मोल हेलियम प्रेझेंट आहे. आणि तुम्हाला विचारत आहेत की या 4 ऑप्शनपैकी सर्वात हायेस्ट अमाऊंट कोणाची, म्हणजे सर्वात हायेस्ट मास कोणाचा आहे. सर्वांचे मोल प्रोव्हाइड केलेले आहेत. मग सर्वांचा मास तुम्ही काढू शकता ना. मास कसा काढायचा आहे? हा पहा फॉर्म्युला. मास काढायचा आहे तर मोल्स मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. तुम्हाला पहिल्या ऑप्शनचे मोल दिलेले आहेत, मग पहिल्या ऑप्शनचे मोल मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट, त्याचा मास कॅल्क्युलेट करा. सेकंड ऑप्शनसाठी त्याचे मोल मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट, त्याचा वेट कॅल्क्युलेट करा. थर्ड ऑप्शनचा कॅल्क्युलेट करा. फोर्थ ऑप्शनचा कॅल्क्युलेट करा. आणि तुम्हाला सांगायचं आहे की त्या 4 ऑप्शनपैकी सर्वात हायेस्ट वेट कोणाचा येतो. ठीक. ट्राय करा, देन माझा आन्सर पहा. क्वेश्चन नंबर 4, ए ऑप्शनला काय बोललेले आहेत? 0.2 मोल ग्लुकोज, 0.2 मोल C6H12O6. बी ऑप्शनमध्ये काय बोलत आहेत? 0.4 मोल H2SO4, 0.4 मोल H2SO4. सी ऑप्शनमध्ये बोलत आहेत की 0.8 मोल पाणी H2O. अँड डी ऑप्शनमध्ये बोलत आहेत 1.5 मोल हेलियम. आणि मला सांगायचं आहे की सर्वात जास्त मास कोणाचा आहे. सो मासचा फॉर्म्युला अप्लाय केला मी. डब्ल्यू इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे माझ्याकडे? मोल्स मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. सो याचे मोल्स 0.2 मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट ग्लुकोजचा असतो 180. सो आन्सर आला माझा 36 ग्राम. सेकंड वन H2SO4, मला वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मला मोल किती प्रोव्हाइड केलेले आहेत? 0.4 मल्टिप्लाय बाय H2SO4चा मॉलिक्युलर वेट 98 असतो. माझा आन्सर येतो जवळपास 39 ग्राम. ठीक आहे. एक्झॅक्टली तुम्ही इट इज 39.2 ग्राम. बाकी मॅथ तुम्ही कॅल्क्युलेट करा. इथे विचारलं मला मास किती असेल. अगेन मोल मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. मोल किती प्रोव्हाइड केले? 0.8 मल्टिप्लाय बाय वॉटरचा वेट 18. सो इट इज 10.8 ग्राम. अँड लास्ट वन, हे वॉटर डबल झालं ना, रिपीट वॉटर नाही. अच्छा, हे पण रॉंग केलं मी. इट इज 14.4 ग्राम. अँड इथे लिहायचं आहे, इथे लिहायचं हेलियम, नॉट वॉटर. लास्ट ऑप्शन इज दी हेलियम. सो वेट इज दी 1.5 मल्टिप्लाय बाय हेलियमचा मॉलिक्युलर वेट 4. सो आन्सर बनतो माझा 6 ग्राम. ठीक. सर्वांचे वेट आले. मग हायेस्ट वेट कोणाचा मिळाला तुम्हाला? बी ऑप्शनचा. सो तुम्हाला जर मोल्स दिला असेल तर तुम्ही मास कॅल्क्युलेट करू शकता. इथे पण मोल्स दिलेत, मास कॅल्क्युलेट केला. मोल्स दिलेत, मास कॅल्क्युलेट केला. मोल्स दिलेत, मास कॅल्क्युलेट केला. आणि मास दिला आहे, मोल कॅल्क्युलेट केला. सो आयदर मोल देतील, विचारतील मास कॅल्क्युलेट करा, किंवा मास देतील, विचारतील मोल कॅल्क्युलेट करा.
3 व्हेरिएबल आहेत, 1 2 3, हा वाला फिक्स आहे. 2 व्हेरिएबल, मोल्स दिले, मास विचारला किंवा मास दिला, मोल्स विचारला. आय होप ठीक आहे. पाहून घ्या. मी जातो नेक्स्ट कन्सेप्टला. कन्सेप्ट नाही, क्वेश्चनला. एक करेक्शन प्रोव्हाइड करायचं आहे मला. ज्यावेळी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज शिकवला होता ना, त्यावेळी मी सांगितलं होतं की चार्जसाठी नंबर -1.66 इंटू 10⁻⁻19 कुलम आहे. बरोबर, असा लिहिला होता मी बोर्डवर. हलकासा करेक्शन आहे. इट इज नॉट -1.66, इट इज -1.60 इंटू 10⁻⁻19 कुलम. सो तुम्ही नोट्स बनवले असतील ना, नोट्समध्ये करेक्शन करून घ्या. इट इज नॉट -1.66, इट इज -1.60 इंटू 10⁻⁻19 कुलम. कुठे शिकवलं होतं? कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज, लेक्चर नंबर 2. हलकासा करेक्शन आहे, करेक्शन करून घेताल. मी जातो तर नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 5 बोलत आहेत की विच वन हॅज मॅक्सिमम अमाऊंट, हायेस्ट अमाऊंट कोणाची सांगायची आहे तुम्हाला. ए ऑप्शनला बोलत आहेत 1 मोल अमोनिया. करा कॅल्क्युलेट तुम्ही, मी बनवतोच आन्सर. 1 मोल अमोनिया. बी ऑप्शनला बोलत आहेत 0.5 मोल H2SO4. इट इज 0.5 मोल H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. सी ऑप्शनला बोलत आहेत 0.4 मोल ग्लुकोज. इट इज 0.4 मोल ग्लुकोज. ग्लुकोज C6H12O6 अँड 2 मोल वॉटर. 2 मोल पाणी. 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि बोलत आहेत की सांगा 4 ऑप्शनपैकी सर्वात जास्त अमाऊंट कोणाची आहे, सर्वात जास्त मास कोणाचा आहे. सो मोल्स दिलेत आणि मास कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 1 मोल अमोनिया म्हणजे किती वेट. वेटचा फॉर्म्युला मोल्स मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. 1 मोल प्रोव्हाइड केलेला आहे, मल्टिप्लाय बाय अमोनियाचा मॉलिक्युलर वेट 17. आन्सर आला 17 ग्राम. सेकंड वन 0.5 मोल H2SO4चा वेट किती असेल. सो वेटचा फॉर्म्युला मोल्स विच इज 0.5 मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट ऑफ H2SO4 विच इज 19. आन्सर येतो 49 ग्राम. थर्ड वन 0.4 मोल ग्लुकोज. वेट हवं आहे मला, वेटचा फॉर्म्युला मोल्स मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. मोल्स प्रोव्हाइड केला 0.4 मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट ग्लुकोजचा 180. आन्सर येतो माझा 72 ग्राम. हे आता फटाफट यायला हव्या. अमोनियाचा मॉलिक्युलर वेट 17, H2SO4चा 98, ग्लुकोजचा 180. हे फटाफट यायला हव्या आता, कारण तेवढा आपण सॉल्व केला होता ऑलरेडी. देन वेट ऑफ 2 मोल वॉटर. सो वेटसाठी मोल्स मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. मोल्स प्रोव्हाइड केले 2, मॉलिक्युलर वेट वॉटरचा, मोलार वेट वॉटरचा 18. सो आन्सर आला 36 ग्राम. आणि सर्वात जास्त वेट येत आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 6. कॅल्क्युलेट द मास ऑफ 2.5 ग्राम ॲटम ऑफ ऑक्सिजन. 2.5 ग्राम ॲटम ऑफ ऑक्सिजन प्रोव्हाइड केले आणि बोलतायत की याचं वेट कॅल्क्युलेट करा. असाच बोलला आहे ना. कॅल्क्युलेट दी मास, कॅल्क्युलेट दी वेट. मी पहिला बोललो तो मास वेट वेगळं वेगळं मानू नका, सेम मानून चाला. केमिस्ट्री चाललेली आहे. पहिले तर हे लक्ष घ्या, हे तुम्हाला वेट नाही प्रोव्हाइड केलेलं आहे. बोलता येईल की वेट कॅल्क्युलेट करायचं आणि वेट तर दिलेलं आहे 2.5 ग्राम. 2.5 ग्राम ॲटम म्हणजेच 2.5 मोल. जर ग्राम ॲटम लिहिलं असेल, जर ग्राम मॉलिक्यूल लिहिलं असेल, त्याचा अर्थ मोल घ्यायचा आहे. आपण मोलार मासला 2 पार्टमध्ये डिवाइड केला होता, ग्राम ॲटॉमिक मास अँड ग्राम मॉलिक्युलर मास. ग्राम ॲटॉमिक मासला मी ऑरमध्ये लिहिला होता 1 ग्राम ॲटम, अँड ग्राम मॉलिक्युलर मासला पण मी ऑरमध्ये लिहिला होता 1 ग्राम मॉलिक्यूल. आठवा ते ऑरचे 2 वाले पॉईंट, बरोबर. सो इट्स ग्राम ॲटम. जर ग्राम ॲटम लिहिलेला आहे तर तो मोल आहे, किंवा जर ग्राम मॉलिक्यूल लिहिला तर तो मोल आहे. तुम्हाला असे बोलले असते की 2 ग्राम मॉलिक्यूल ऑफ H2. या ग्रामला फक्त एवढं लिहितात G. 2 ग्राम मॉलिक्यूल. हे वजन नाही प्रोव्हाइड केलेलं आहे. 2 ग्राम मॉलिक्यूलचा अर्थ काय घ्यायचा आहे तुम्हाला, 2
मोल. सिमिलरली इथे 2.5 ग्राम ॲटम, ग्राम ॲटमचा अर्थ काय घ्यायचा आहे, मोल. मग 2.5 मोल ऑक्सिजन प्रोव्हाइड आहे, ऑक्सिजनचे ॲटम प्रोव्हाइडेड आहेत, ऑक्सिजनचे ॲटम प्रोव्हाइडेड आहेत, बरोबर. आणि इथे H2Oचे मॉलिक्यूल प्रोव्हाइडेड आहेत. याचं मला वेट सांगायचं आहे. वेटचा फॉर्म्युला, वेट इज दी नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर वेट. नंबर ऑफ मोल्स किती प्रोव्हाइड केले मला, 2.5. अँड ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट, ऑक्सिजनचा मोलार वेट ॲटमचा 16. मॉलिक्युलचा नाही, O2 नाही, ऑक्सिजनचा ॲटम प्रोव्हाइड केलेला आहे. सो मॉलिक्युलर वेट पण कोणाचा लिहिणार आहे मी इथे, ऑक्सिजनचा ॲटमचा. ठीक आहे. सो मल्टिप्लाय बाय 16, 40 ग्राम. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 6 आन्सर. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 7. द नंबर ऑफ ॲटम्स इन 0.1 मोल ऑफ अमोनिया गॅस. जरा लेक्चर नंबर 2 आठवलात व्यवस्थित तर मी कॅल्क्युलेशन ऑफ ॲटमसाठी एक फॉर्म्युला दिला होता. कॅल्क्युलेशन ऑफ ॲटम एकच दिला होता फॉर्म्युला, आपण तोच फॉर्म्युला सर्व जागेवर चिपकवत होतो. कॅल्क्युलेशन ऑफ ॲटम्स असेल, कॅल्क्युलेशन ऑफ न्यूट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, इलेक्ट्रॉन असेल, चार्ज असेल, एकच फॉर्म्युला आपण सर्व जागेवर चिपकत होतो. फॉर्म्युला होता आपला 1 में कितना इंटू नंबर ऑफ एंटिटीज, बरोबर. हाच वाला फॉर्म्युला आपण प्रत्येक जागेवर चिटकवत होतो प्रत्येक वेळी. या फॉर्म्युल्याला आपण 1-2 लेक्चर पहिले थोडं मॉडिफाय केला होता की 1 में कितना कॉपी पेस्ट, पण नंबर ऑफ एंटिटीजचा आपण डिझाईन केला होता फॉर्म्युला की नंबर ऑफ एंटिटीज तर असतात मोल इंटू ॲव्होगाड्रो नंबर. मग फॉर्म्युला थोडा पण मॉडिफाय केला होता आणि हा फॉर्म्युला बनला होता 1 में कितना मल्टिप्लाय बाय मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. सो नंबर ऑफ एंटिटीज रिप्लेस बाय मोल इंटू ॲव्होगाड्रो नंबर. आणि आता आपण मोलचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, एक नवीन फॉर्म्युला गिवन वेट बाय मॉलिक्युलर वेट. मग या मी मोल्सलाही रिप्लेस करू शकतो ना बाय दी गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. सो माझा फायनल फॉर्म्युला काय बनला की 1 में कितना मल्टिप्लाय बाय गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट इंटू ॲव्होगाड्रो नंबर. आणि या सेम फॉर्म्युलावर ना जो काही 2-4 दिवसापूर्वी नीटचा पेपर झाला ना, त्या 2-4 दिवसाच्या पेपरमध्ये क्वेश्चन आहे, तोही क्वेश्चन करवतो मी, आहे माझ्याकडे क्वेश्चन. आत्ता 2-3 दिवसामागे जो पेपर झाला नीटचा, नीट 2026, सेम फॉर्म्युल्यावर क्वेश्चन बनवलेला आहे. पहिला जो हवाला क्वेश्चन आहे 7th, आपण याला सॉल्व करूयात. त्या क्वेश्चनवर येतो मी की नीटमध्ये काय क्वेश्चन विचारला होता. कॉपी पेस्ट फॉर्म्युला आहे, यात फक्त व्हॅल्यू पुटअप करायच्या होत्या. इथे येतो मी, काय म्हणतायत मला क्वेश्चनमध्ये, बोलतायत दी नंबर ऑफ ॲटम इन 0.1 मोल ऑफ अमोनिया गॅस. मला NH3 गॅस प्रोव्हाइड केलेला आहे. अच्छा, गॅस किती प्रोव्हाइड केलेला आहे, 0.1 मोल. आणि बोलतायत की टोटल नंबर ऑफ ॲटम सांगा. सो मी अप्लाय केला फॉर्म्युला, टोटल नंबर ऑफ ॲटम्स विल बी इक्वल टू दी 1 में कितना, एकामध्ये किती ॲटम्स आहेत, नायट्रोजनचा 1, हायड्रोजनचे 3, सो इट इज 3 मल्टिप्लाय बाय. माझा फॉर्म्युला होता 1 में कितना इंटू एंटिटीज, पण एंटिटी मला प्रोव्हाइडेड नाही आहेत. सो मी रिप्लेस केला एंटिटीला मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. हा मला मोल प्रोव्हाइडेड आहे, किती मोल प्रोव्हाइड केला मला, 0.1 मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर 6 इंटू 10 to the power 23. 10 to the power -1 + 1 कॅन्सल, 6 3 जा 18. सो आन्सर बनतो माझा 18 इंटू 10 to the power 22. किंवा मी असा लिहिल 1.8 इंटू 10 to the power 23. हा होता क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. हां, आणि जर क्वेश्चन सॉल्व होत आहेत तर समजून जायचं की आपण बरोबर ट्रॅकवर आहे, आपला स्टडी बरोबर ट्रॅकवर सुरू आहे. जर क्वेश्चन सॉल्व नाही होत आहेत तर आपण बरोबर ट्रॅकवर नाही आहे. एखादा क्वेश्चन फर्स्ट टाईम आला, तो पॅटर्न कधी पाहिलाच नव्हता आणि सॉल्व नाही होतो आहे, ठीक आहे, समजून घ्यायचा की समोरचा कसा सॉल्व करतो आहे. पण सेम पॅटर्नचा क्वेश्चन रिपीट येतो आहे तरी तुमच्याकडून नाही होत आहे, यू आर ऑन रॉंग ट्रॅक. क्वेश्चन नंबर 8 बोलतायत हाऊ मेनी ऑक्सिजन ॲटम, फॉस्फरस ॲटम, हायड्रोजन ॲटम अँड टोटल ॲटम प्रेझेंट इन 9.8 ग्राम ऑफ H3PO4. अगेन तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही ट्राय करा क्वेश्चन सॉल्व करायला. आत्ताच मी इथे लिहिला होता फॉर्म्युला, आणि देन माझा आन्सर चेक करायला यात की तुमचा माझा आन्सर मॅच होतो आहे की नाही होतो आहे. मी सॉल्व करतो. मला प्रोव्हाइड केलेला आहे H3PO4.
सो माझ्याकडे आहे H3PO4. किती प्रोव्हाइड करतायत मला, तर बोलतायत की तुम्हाला प्रोव्हाइड करणारे 9.8 ग्राम. आणि या 9.8 ग्राममध्ये मला सांगायचं आहे की हायड्रोजनचे ॲटम्स किती असतील, फॉस्फरसचे ॲटम किती असतील अँड ऑक्सिजनचे ॲटम्स किती असतील. ठीक, मी पहिलं येतो हायड्रोजनवर की नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. मला सिंपल फॉर्म्युला माहिती आहे ऑलरेडी की एक में कितना इंटू नंबर ऑफ एंटिटीज. पण मला नंबर ऑफ एंटिटी प्रोव्हाइडेड नाही आहे, सो मी नंबर ऑफ एंटिटीला रिप्लेस केला बाय द फॉर्म्युला मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. कसा आला, लास्ट लेक्चर पहा, लास्ट किंवा लास्टचा लास्ट लेक्चर त्यामध्ये झालेलं ऑलरेडी सांगून. अगेन मला मोल्स पण प्रोव्हाइडेड नाही आहेत, पण मास तर प्रोव्हाइडेड आहे आणि मला फॉर्म्युला माहिती आहे ना मोल्सचा. इट इज गिवन वेट इन ग्राम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. सो माझा फायनल फॉर्म्युला बनतो एक में कितना मल्टीप्लाई बाय गिवन वेट इन ग्राम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट मल्टीप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक, करूयात व्हॅल्यू पुटअप. एक में कितना, एकामध्ये किती हायड्रोजन आहेत, 3. सो इट इज 3 मल्टीप्लाय बाय गिवन वेट इन ग्राम. माझा गिवन वेट आहे 98 इंटू 10 टू दी पॉवर -1. काही नाही, 9.8 होता, फक्त मी पॉईंट 1ने पुढे शिफ्ट केला. पॉईंट राईटला शिफ्ट केला 10 टू दी पॉवर मायनसमध्ये वाढतो आणि पॉईंट लेफ्टला शिफ्ट केला तर 10 टू दी पॉवर प्लसमध्ये वाढतो. मी राईटला शिफ्ट केला 1 सो 10 टू दी पॉवर -1. सो गिवन वेट इन ग्राम डिवायडेड बाय मोलार वेट. मोलार वेट फॉर H3PO4 कॅल्क्युलेट करा, आन्सर 98 मिळेल. फॉस्फरसचा वेट 31, 3 हायड्रोजनचा वेट 3 आणि 4 ऑक्सिजनचा वेट 16 इंटू 4. सर्वाला ॲड करा 98 येईल. अँड मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर, इट इज 6 इंटू 10 टू दी पॉवर 23. ठीक, 10 टू दी पॉवर -1 +1 कॅन्सल, 98 कॅन्सल, 6 3 जा. सो इट इज 18 इंटू 10 टू दी पॉवर 22 किंवा मी असं लिहिल इट इज 1.8 इंटू 10 टू दी पॉवर 23. हे आले नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. ऑक्सिजनचे कॅल्क्युलेट करूयात. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स अँड दिस विल बी इक्वल टू दी एक में कितना 4. एका मॉलिक्यूलमध्ये 4 प्रेझेंट आहेत, सो 4 मल्टीप्लाय बाय एक में कितना मल्टीप्लाय बाय मोल्स मल्टीप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. अगेन मोल गिवन वेट बाय मॉलिक्युलर वेट. गिवन वेट तर तोच आहे 98 इंटू 10 टू दी पॉवर -1. मॉलिक्युलर वेट पण तोच राहणार आहे 98 मल्टीप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर 6 इंटू 10 टू दी पॉवर 23. 10 टू दी पॉवर -1 +1 कॅन्सल, 98 कॅन्सल, 6 4 जा. इट इज 24 इंटू 10 टू दी पॉवर 22 किंवा मी याला असं लिहिल इट इज 2.4 इंटू 10 टू दी पॉवर 23. झाला सेकंड वन पण सॉल्व. थर्डला येऊयात. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. ऑक्सिजन कॅल्क्युलेट केले आपण. नंबर ऑफ फॉस्फरस ॲटम. नंबर ऑफ फॉस्फरस ॲटम्स. फॉस्फरस ॲटम एक में कितना, एक, एकामध्ये एकच आहे, सो 1 मल्टीप्लाय बाय एक में कितना मल्टीप्लाय बाय दिस. याचा आन्सर काय होता, इट इज 98 इंटू 10 टू दी पॉवर -1 डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट 19 मल्टीप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर 6 इंटू 10 टू दी पॉवर 23. 98 कॅन्सल, -1 +1 कॅन्सल. फायनल आन्सर बनतो 6 इंटू 10 टू दी पॉवर 22 किंवा 0.6 इंटू 10 टू दी पॉवर 23. हे झाले ॲटम्स तुमचे फॉस्फरसचे. अँड फायनली विचारलेलं आहे टोटल ॲटम्स. सेम कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल ॲटम्स. एक में कितना, हायड्रोजनचे 3, फॉस्फरसचा एक 4 अँड ऑक्सिजनचे 4 8. सो एक में कितना 8 मल्टीप्लाय बाय मोल्स, इट इज 98 इंटू 10 टू दी पॉवर -1 डिवाइड बाय 98 मल्टीप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर, इट इज 6 इंटू 10 टू दी पॉवर 23. अगेन पहा आन्सर 98 कॅन्सल, -1 कॅन्सल. इट इज 48 इंटू 10 टू दी पॉवर 22 किंवा 4.8 इंटू 10 टू दी पॉवर 23. हा होता तुमचा आन्सर.
2026ला जो पेपर झाला आहे नीटचा, यांनी काही असा क्वेश्चन विचारलेला आहे की तुम्हाला 5.4 ग्राम एवढा युरिया प्रोव्हाइड केलेला आहे आणि बोलत आहेत कॅल्क्युलेट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. कॅल्क्युलेट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स हा क्वेश्चन आहे. हवेत आन्सर. युरियाचा फॉर्म्युला इट इज N2H4C1O1 युरियाचा फॉर्म्युला. अगेन मला ॲटम हवेत हायड्रोजनचे, माझा फॉर्म्युला तोच राहणार आहे की 1 में कितना इंटू नंबर ऑफ एंटिटीज. माझ्याकडे एंटिटी नाही आहे, सो मी फॉर्म्युला अप्लाय केला. इट इज मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. व्हॅल्यू पुटअप करतो मी. 1 में कितना, तर 4 हायड्रोजन, कारण मला कॅल्क्युलेट तर हायड्रोजन करायचं आहे ना. सो एका युरियामध्ये किती हायड्रोजन, 4 मल्टिप्लाय बाय मोलचा फॉर्म्युला गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. गिवन वेट आहे माझा 54 × 10⁻⁻1. युरियाचा मोलार मास 60 मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर 6 × 10⁻23. झाल्या व्हॅल्यू पुटअप. फक्त मॅथ सॉल्व करायचं आहे. याला 60 लिहिला काय मी आणि 6 × 10 लिहिला काय मी, सेमच आहे ना. सो 6ला 6 कॅन्सल. बरोबर. पुढे हा 10⁻+1 आहे, या 10⁻+1 इथे 10⁻+1 मारला आणि 10⁻−1 इथे 10⁻+1 मारला. सो 10 शिल्लक राहतो 21. आता काय शिल्लक राहिला हा वाला 54 4 जा. इट इज 216 × 10⁻21. सो इट इज 2.16 × 10⁻23. 216 होता ना, म्हणजे पॉईंट इथे होता, फक्त 2 पॉईंट इकडे शिफ्ट केलेला आहे. मग जर लेफ्टला शिफ्ट केला तर प्लसमध्ये वाढतो ना, 2 पॉईंट लेफ्टला शिफ्ट आहे 1 2. सो 2 वाढणार आहे. 21 + 2 23. हा क्वेश्चन होता 2 दिवसापूर्वीच्या पेपरमध्ये. क्वेश्चन नंबर 9 पहा काय म्हणतात. विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्सिमम नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. 3 ऑप्शन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि आपल्याला सांगायचे आहेत की मॅक्सिमम ऑक्सिजनचे ॲटम कुठे प्रेझेंट आहेत. ॲटम कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आत्ताच पाहिजे आहेत आपण. करा कॅल्क्युलेट ॲटम्स. ए ऑप्शन बोललेलं आहे तुम्हाला, तुम्ही स्वतःहून ट्राय करा, माझा आन्सर नंतर पहा. 0.1 मोल ऑक्सिजन मॉलिक्युल्स. हे 3 ऑप्शन आहेत. बोलत आहेत की 0.1 मोल ऑक्सिजन मॉलिक्युल प्रोव्हाइड केले, याचे ॲटम किती आहेत सांगा. सेकंड ऑप्शनमध्ये ॲटम लिहून दिलेत, आपण काय कॅल्क्युलेट नाही करायचं आहेत. आणि थर्डमध्ये म्हणतात की 0.1 मोल ओझोन दिला, याचे ॲटम सांगा. आणि सर्वात हायेस्ट ॲटम कुठे येतील तो वाला ऑप्शन विचारलेला आहे. कॅल्क्युलेट करूयात. ऑक्सिजन मॉलिक्युल म्हणजे O2 प्रोव्हाइड केलेला आहे आणि याचे मला सांगायचे ॲटम्स. ॲटमचा फॉर्म्युला 1 में कितना इंटू मोल इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. कारण 1 में कितना इंटू नंबर ऑफ एंटिटी ना, पण आपण रिप्लेस केला एंटिटीला ऑलरेडी मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबरनं. सो 1 में कितना 2 मल्टिप्लाय बाय मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. काय मोल्स प्रोव्हाइड केला आहे मला, हो प्रोव्हाइड केला आहे. इट इज 0.1 अँड मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर 6 × 10⁻23. कसा आला. 1 में कितना मल्टिप्लाय बाय बोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. 10⁻−1 + 1 कॅन्सल, 6 2 जा. सो आन्सर इज दी 12 × 10⁻22. ठीक आहे. केव्हा असा लिहूयात 1 पॉईंटमध्ये. इट इज 1.2 × 10⁻23. सेकंड ऑप्शनचे ॲटम स्वतः लिहून दिलेले आहेत, आपण कॅल्क्युलेट नाही करायचं आहेत. आपण थर्ड ऑप्शनला कॅल्क्युलेट करूयात की 0.1 मोल ओझोन. ओझोन काय असतो O3. ठीक, याचे कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो 1 में कितना 3. सो 1 में 3 मल्टिप्लाय बाय मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. मोल तर प्रोव्हाइड केलेलं आहे ना मला 0.1 अँड मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर 6 × 10⁻23. 10⁻−1 + 1 कॅन्सल, 6 3 जा. इट इज 18 × 10⁻22 किंवा
इट इज 1.8 इंटू 10⁻23. ठीक आहे. आता विचारलेत हायेस्ट कुठे आहेत. इट इज 10⁻20, इट इज 23, इट इज 23. सो तो गेला, तो छोटा नंबर आहे. इट इज 1.2 10⁻23, 1.8 10⁻23. हाइएस्ट कुठे आले. सी ऑप्शन सही है. सही है. क्या आपका भी सही है. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. एंड वेयर इज द क्वेश्चन नंबर 10. वेयर इज द क्वेश्चन नंबर 10. एंड हियर इज द क्वेश्चन नंबर 10. काय बोलतायत. सिलेक्ट द मॉलिक्यूल विच हॅज मॅक्सिमम नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम. रिपीट सिमिलर टाईपचा क्वेश्चन घेतलेला आहे. मी ना एकाच पॅटर्नचे 2-2 क्वेश्चन घेतो आहे की एक क्वेश्चन नाही आला तर तुम्हाला सेकंड क्वेश्चन तरी यावा. मग प्रत्येक वेळी ना सिमिलर टाईपचे 2-3 क्वेश्चन घेतलेले आहेत. पहा त्याच्यातून आपण PYQला नाही गेलेलो आहेत. आपल्याला PYQ सॉल्व करायचे आहेत. PYQमध्ये विचारलेले आहेत सिमिलर टाईपचे क्वेश्चन. पहा आवाला क्वेश्चन. सिलेक्ट द मॉलिक्यूल विच हॅज मॅक्सिमम नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. आणि हे आहेत ऑप्शन. तुम्ही पहिले स्वतःहून ट्राय करा. मला रिपीट सांगावं नाही लागलं पाहिजे. इथून पुढे बोलणार नाही. तुम्ही समजून जाते की पहिले स्वतःहून आपण ट्राय करायचं आहे, देन माझा आन्सर चेक करायचा आहे. करा कॅल्क्युलेट. करू मी कॅल्क्युलेट. फर्स्ट ऑप्शन बोलत आहेत की 0.2 मोल H2O प्रेझेंट आहे. मला काय हवं आहेत ऑक्सिजनचे ॲटम्स. एक में कितना 1 मल्टीप्लाई बाय मोल मल्टीप्लाई बाय ॲव्होगाड्रो नंबर. मोल प्रोवाइड केले 0.2 मल्टीप्लाई बाय ॲव्होगाड्रो नंबर 6 इंटू 10⁻23. ठीक. इट इज 6 to 12. सो इट इज 12 मल्टीप्लाई बाय 10⁻22. बरोबर. याला मी असा लिहिला. इट इज 2.0 एक पॉईंट फक्त पुढे घेतला इंटू 10⁻⁻1 -1 + 1 कॅन्सल केला. सो इट इज 22 अँड 6 to मल्टीप्लाय बाय 1 फरक नाही पडत. सो फायनल माझा आन्सर आला. इट इज 12 मल्टीप्लाय बाय 10⁻22 किंवा मी असा लिहू शकतो इट इज 1.2 इंटू 10⁻23. ऑप्शन नंबर 2 याला कॅल्क्युलेट करूयात. एक में कितना 6 मल्टीप्लाय बाय मोल्स 0.1 and multiply by Avogadro number. It is 6 into 10⁻23. 10⁻⁻1 + 1 cancel. 6 exa. It is 36 into 10⁻22 किंवा it is 3.6 into 10⁻23. झाले 2 सॉल्व. थर्ड तर लिहून दिलं आहे, आपण नाही सॉल्व करायचं आहे. 6 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ H2SO4. अच्छा मॉलिक्युल्स प्रोव्हाइड केले तर तुला ॲटम हवेत ना. कॅल्क्युलेट. बेसिक फॉर्म्युला काय. एक में कितना इंटू नंबर ऑफ एंटिटी. यावेळी एंटिटी प्रोव्हाइडेड आहेत. सो तो एंटिटीला मोल्स मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो करायची गरज नाही आहे. एक में कितना 4 मल्टीप्लाय बाय किती एंटिटी प्रोव्हाइड करतायत. इट इज 6 इंटू 10⁻23. आन्सर काय आला 6 4 जा. इट इज 24 इंटू 10⁻23. बरोबर. एंड लास्ट ऑप्शन 2 मोल वाटर. सो 2 मोल वाटर. एक में कितना 1 मल्टीप्लाय बाय मोल मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. किती मोल प्रोव्हाइड केले 2 मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर 6 इंटू 10⁻23. 6 2 जा. सो इट इज 12 इंटू 10⁻23. झाले सर्वांचे कॅल्क्युलेट करून. झाले सर्वांचे झाले. ठीक आहे. काय विचारलं आहे मला फायनल. मला सांगायचं काय होतं. काय होता क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट दी मॉलिक्यूल विच हॅज मॅक्सिमम नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम. सर्वात हायेस्ट कुठे आले तुमचे. इट इज 1.2 3.6 24 अँड 12. हायेस्ट माझे इथे येत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. काय म्हणतात 11 क्वेश्चनला. बोलत आहेत दी नंबर ऑफ H2O मॉलिक्यूल इज मॅक्सिमम इन. ऑक्सिजनचे वॉटरचे मॉलिक्यूल ना. हां नंबर ऑफ H2O मॉलिक्यूल मॅक्सिमम इन वॉटरचे मॉलिक्यूल सर्वात हायेस्ट कुठे प्रेझेंट असतील.
हां, द नंबर ऑफ H2O मॉलिक्यूल मॅक्सिमम इन वॉटरचे मॉलिक्यूल सर्वात हायेस्ट कुठे आहेत? इथे मॉलिक्यूल दिलेत ऑलरेडी 18 मॉलिक्यूल आहेत. ठीक आहे, आपण बी ऑप्शनचे मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करूयात. मॉलिक्युल्स म्हणजेच एंटिटीज. सो फॉर्म्युला फॉर द एंटिटीज इट इज दी मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. बरोबर, हा होता फॉर्म्युला. नंबर ऑफ एंटिटी इज दी मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. काय एंटिटी आहे माझा यावेळी? मॉलिक्यूल एंटिटी आहे माझा. म्हणजे मला मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजेच एंटिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला काय माझा फॉर दी मॉलिक्यूल्स? देन इट इज मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. काय मला मोल प्रोव्हाइड केला आहे? नाही, पण मास तर प्रोव्हाइड केलेला आहे. आणि मी मासपासून मोल काढू शकतो. गिवन वेट इन ग्राम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. सो माझा फॉर्म्युला काय बनेल? गिवन वेट इन ग्राम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. इट इज दी नंबर ऑफ एंटिटीज, म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स. गिवन वेट इट इज 18 इंटू 10 टू दी पॉवर -1 डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट 18 मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर Na. सो इट इज 18 कॅन्सल. आन्सर बनतो माझा 0.1 टाइम्स Na. 10 टू दी पॉवर -1 म्हणजे 0.1. ठीक, नेक्स्ट वन सेकंड ऑप्शन सॉल्व करतो. काय लिहायचं आहे मला? गिवन वेट बाय मॉलिक्युलर वेट. गिवन वेट किती आहे माझा? 18. वॉटरचा मॉलिक्युलर वेट 18 मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर Na. 18 कॅन्सल. आन्सर आला ॲव्होगॅड्रो नंबर. नेक्स्ट वन 18 मोल वॉटर. फॉर्म्युला काय माझा? मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. मला इथे मोल दिला नव्हता म्हणून मी रिप्लेस केला गिवन मास बाय मोलार मास. मला इथे मोल दिला नव्हता म्हणून मी रिप्लेस केला गिवन मास बाय मोलार मास. इथे दिला आहे ना, मग सरळ लिहिला मी 18 मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. सो इट इज 18 टाइम्स Na. ठीक आहे. सो हायेस्ट कुठे आले? 0.1 Na, 1 टाइम Na, 18 टाइम Na. 18 टाइम Na हा वाला खूप छोटा आहे. 18 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. Na म्हणजे 6 टू दी पॉवर 23 ने मल्टिप्लाय करणं आहे. एक्झॅक्ट नंबर किती असेल? 18 मल्टिप्लाय बाय 6 इंटू 10 टू दी पॉवर 23. 18 इंटू 6 आहे प्लस पॉवर 23 आहे. इथे फक्त 18 आहे. सो तो ऑप्शन तर नाहीच आहे. ठीक आहे, खूप छोटा आहे ना तो, फक्त 18 आहे. इथे 18 इंटू 6 मल्टिप्लाय बाय 10 टू दी पॉवर 23 मोठा नंबर आहे. हा होता क्वेश्चन नंबर 11 की मॉलिक्यूल विचारले तर कॅल्क्युलेट कसे होतील. मॉलिक्यूल म्हणजेच एंटिटी. इट इज मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. मोल दिला नसेल तर गिवन वेट बाय मॉलिक्युलर वेट. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 12. विच वन हॅज मॅक्सिमम मॉलिक्युल्स. हायेस्ट मॉलिक्यूल कोणाकडे सांगायचे आणि मॉलिक्यूल कॅल्क्युलेट कसा करायचा हे मी आत्ताच सांगितलेलं आहे. हे तुमचे 4 ऑप्शन. सुरू करा काम. आणि जो काही आन्सर असेल हा तुमचा होमवर्क क्वेश्चन आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाईप करा. ठीक आहे, ज्याचा आन्सर बरोबर असेल मी थंब प्रोव्हाइड करेल. आणि कसा सॉल्व करायचा दिला इथे. तुम्हाला विचारलेत मॅक्सिमम मॉलिक्युल्स कोणाचे आहेत. मॉलिक्युलचा फॉर्म्युला मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर फिक्स आहे. मोल्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतील. आणि मोलचा फॉर्म्युला गिवन वेट बाय मॉलिक्युलर वेट. नायट्रोजनचा मॉलिक्युलर वेट काय वेगळा असेल, NO2 काय वेगळा असेल, H2 काय वेगळा असेल, O2 काय वेगळा असेल. सो कमेंट बॉक्समध्ये लिहा क्वेश्चन नंबर 12 आणि ऑप्शन नंबर ABCD जो काय असेल तो. नेक्स्ट क्वेश्चनला येतो मी. क्वेश्चन नंबर 13 अँड क्वाईट इंटरेस्टिंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13 आहे इथे जागा मला सॉल्व करायला. काय म्हणतायत क्वेश्चन नंबर 13ला? बोलतायत की N2O5 कंटेन्स 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 20 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. हाउ मेनी मोल्स ऑफ N2O5 फॉर्म बाय दी गिवन नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. आपल्याला बोलतायत की तुम्हाला N2O5 प्रोव्हाइड केला अँड N2O5 मध्ये ऑक्सिजनचे ॲटम्स किती आहेत? सो इट इज 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 20 एवढे ॲटम्स तुम्हाला प्रोव्हाइड केले ऑक्सिजनचे. ठीक आहे, बोलत आहेत की हाऊ मेनी मोल्स ऑफ N2O5 कॅन बी फॉर्म. किती मोल्स बनतील N2O5चे. एवढ्या ऑक्सिजनपासून तुम्ही किती N2O5 बनवू शकता. ठीक, सिम्पल ॲनॉलॉजी आहे. पहा, मला एवढे ऑक्सिजनचे ॲटम प्रोव्हाइड केले म्हणजे किती मोल्स प्रोव्हाइड केले हा माझा पहिला टार्गेट आहे. की मला एवढे ऑक्सिजनचे ॲटम्स प्रोव्हाइड केले म्हणजे किती मोल्स प्रोव्हाइड केले. आणि मला मोलचे 2 फॉर्म्युलाज माहिती आहेत. एक वाला स्टडी केला होता मी गिवन मास बाय मोलार मास.
पण इथे मास दिलंच नाही आहे, सो तो फॉर्म्युला अप्लाय नाही होणार गिवन मास बाय मोलार मास. पण सेकंड फॉर्म्युला होता ना, इट इज गिवन एंटिटीज डिवाइड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. तुमचा एंटिटी सध्या काय आहेत, ॲटम, आणि ॲटम किती प्रोव्हाइड केले एवढे. मग मोलचा मी तो पहिलावाला फॉर्म्युला अप्लाय केला, गिवन एंटिटी बाय ॲव्होगॅड्रो नंबर. हे क्वेश्चन पाहून समजून घ्यायचा की कोणतावाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मास दिला असेल तर गिवन मास बाय मोलार मास, आणि जर काही नंबर प्रोव्हाइड केला असेल एंटिटीजचा, सो गिवन एंटिटी बाय ॲव्होगॅड्रो नंबर. सध्या आपल्याला एंटिटी प्रोव्हाइड केले आहेत, त्यामुळे फॉर्म्युला गिवन एंटिटीज बाय ॲव्होगॅड्रो नंबर मी अप्लाय केला. इट इज 6.022 इंटू 10⁻20 गिवन एंटिटीज डिवाइड बाय ॲव्होगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23. कॅन्सल, 20 कॅन्सल, 3 शिल्लक राहिला, वरती गेला. सो माझे मोलचा आन्सर आला 1 इंटू 10⁻−3. बघ मला ऑक्सिजनचे एवढे ॲटम्स प्रोव्हाइड करणं म्हणजेच 10⁻−3 एवढे मोल्स प्रोव्हाइड करणं. मी फक्त मोलमध्ये कन्वर्ट केला की एवढे ॲटम्स प्रोव्हाइड केले म्हणजेच मला 10⁻−3 मोल्स प्रोव्हाइडेड आहेत. आता N2O5चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला स्वतःहून सांगतोय तुम्हाला की 1 मोल N2O5 जर बनायचा असेल, 1 मोल N2O5, तर ऑक्सिजन किती आहेत, 5 मोल. 5 मोल ऑक्सिजन ॲटम्स. काय समजलं मला? लिहिलं आहे ना N2O5 5 ऑक्सिजन, कितीसाठी, 1 साठी. मग जर 1 मोल N2O5 हवा असेल तर 5 मोल ऑक्सिजनचे ॲटम हवेत. मग जर 5 मोल ओ ॲटम प्रोव्हाइड केले तर 1 मोल N2O5 बनतो. पण ते क्वेश्चनमध्ये म्हणतात की तुम्हाला 5 मोल ऑक्सिजन नाही प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्हाला फक्त 1 इंटू 10⁻−3 एवढेच मोल ओ ॲटम प्रोव्हाइडेड आहेत. मग जर एवढे मोल ओ ॲटम प्रोव्हाइड केले तर किती मोल N2O5 बनेल? लेट X मोल एवढा N2O5 बनेल. काय केलं मी? सिम्पल पार्ट आहे की मला एवढे ऑक्सिजनचे ॲटम दिले, मग एवढे ॲटम म्हणजे एवढे मोल दिलेले आहेत, बरोबर. 1 मोल N2O5 बनण्यासाठी 5 मोल ऑक्सिजनचे ॲटम्स लागतात. सो 5 मोल ऑक्सिजन ॲटम करस्पॉन्ड टू दी 1 मोल N2O5. मग 5 मोलपासून 1 मोल N2O5 बनतो, पण क्वेश्चनमध्ये म्हणतात की 5 मोल प्रोव्हाइड नाही करणार, 1 इंटू 10⁻−3 एवढेच मोल ओ ॲटम प्रोव्हाइड करणार. तर एवढ्या ओ ॲटमपासून किती N2O5 बनेल? लेट माहीत नाही, X बनेल. N2O5 ओ ॲटम मॅच झालेला आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय आपण करू शकतो. सो इट इज X इंटू 5 विल बी इक्वल टू दिस नंबर मल्टिप्लाय बाय 1. सो इट इज 1 इंटू 10⁻−3 डिवाइडमध्ये येईल. सो X विल बी इक्वल टू 1/5 इंटू 10⁻−3. सो इट इज 2 इंटू 10⁻−4. हा झाला माझा फायनल आन्सर. अच्छा, सर्व क्वेश्चन नोट्समध्ये लिहायचे आहेत. जेवढे क्वेश्चन करतो आहेत ना आपण, हे क्वेश्चन नोटबुकमध्ये क्वेश्चनही लिहायचं आहे आणि आन्सरही सॉल्व करायचं आहे. फक्त रफमध्ये करून नाही सोडायचं आहे की रफमध्ये केला आणि मी सोडला, नाही, हे नोट्समध्ये आलाच पाहिजे. जेवढे मी बोर्डवर लिहितो आहे त्यावालाही नोट्स आणि जे क्वेश्चन सॉल्व करतो आहे तोही आला पाहिजे, ठीक आहे. आणि जर हे जे तुम्हाला हवं असेल याचे PDF मी बनवून त्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे, हवे तर तिथे जाऊन डाउनलोड करा. पण बेटर वे की लेक्चर करताच नोट्स बनवा, ठीक. आणि त्यावेळेला नोट्सच बेटर असतात. बाकी असे नंतर डाउनलोड केले आणि नंतर पाहिले, ठीक आहे, पण सर्वात बेस्ट नोट्स तेच असतात जे क्लास नोट्स बनतात, ते व्यवस्थित समजलेले असतात. त्यामुळे तेच नोट्स सर्वात बेस्ट नोट्स आहेत. बेटर वे कॅल्क्युलेट करत नोटबुकमध्येच करत आणि नोटबुकमध्येच लिहात. क्वेश्चन नंबर 14 बोलतात की 0.14 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट इन H4P2O7, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ 8 प्रेझेंट. अगेन सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे, जो आता घेतला होता काही त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. म्हणता येईल की तुम्हाला एक मॉलिक्युल प्रोव्हाइड केलेला आहे, त्याचं नाव आहे H4, फॉर्म्युला आहे, नाव नाही, P2O7, आणि तुम्हाला ऑक्सिजन प्रोव्हाइड केलेला आहे 0.14 मोल ऑक्सिजन ॲटम. तर म्हणतात सांगा हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ इट प्रेझेंट, किती मॉलिक्युल्स असतील. मला सांगा मी असा लिहू शकतो का की जर माझ्याकडे 1 मोल कंपाऊंड असेल, हा जो कंपाऊंड प्रोव्हाइड केलेला आहे, तर 1 मोल कंपाऊंडसाठी किती मोल ऑक्सिजन हवा, लिहिलं आहे समोर 7 मोल ऑक्सिजन हवा.
जर माझ्याकडे 7 मोल ऑक्सिजन असेल तर हा वाला कंपाऊंड 1 मोल असेल. सो 1 मोल कंपाऊंड करस्पॉन्ड्स टू दी 7 मोल ऑक्सिजन. बरोबर, ठीक. पण मला एक्झॅक्टली काय 7 मोल दिला आहे क्वेश्चनमध्ये नाही. मला किती प्रोव्हाइड केलेलं आहे? इट इज 14 × 10⁻⁻2 एवढाच मोल ऑक्सिजन प्रोव्हाइड केलेला आहे. मग जर एवढा मोल ऑक्सिजन असेल तर कंपाऊंड किती असेल माहीत नाही. वॉट एव्हर एक्स मोल कंपाऊंड इज प्रेझेंट. अगेन मी क्रॉस मल्टिप्लाय करून एक्स काढू शकतो. हो, क्रॉस मल्टिप्लाय. सो इट इज एक्स × 7 विल बी इक्वल टू दी इट इज 14 × 10⁻⁻2. 7 1 जा 7 2 जा. सो एक्स विल बी इक्वल टू दी 2 × 10⁻⁻2 एवढे मोल्स आहेत. 0.4 मोल ऑक्सिजनपासून 2 × 10⁻⁻2 एवढा मोल कंपाऊंड बनतो. एक बनण्यासाठी 7 मोल पाहिजे होते, पण 0.14 पासून एवढा मोल कंपाऊंड बनतो. फायनली मोल नाही विचारलेला आहे, फायनली विचारलेला आहे मॉलिक्युल्स. आणि मॉलिक्युलचा फॉर्म्युला आपण थोडा वेळापूर्वीच पाहिला होता. मॉलिक्युल्स म्हणजेच एंटिटीज, अँड एंटिटीजचा फॉर्म्युला होता मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. मी मोल तर कॅल्क्युलेट केलेले आहेत. इट इज 2 × 10⁻⁻2 आणि मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर मला माहिती आहे 6 × 10⁻23. 6 2 जा 12 -2 + 2 कॅन्सल × 10⁻21 एवढे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. जरा लास्टचे 2 क्वेश्चन नीट पहा. हे लॉजिकल क्वेश्चन आहेत, कोणत्या फॉर्म्युलामध्ये फिट नाही केलेले आहेत. फॉर्म्युला पाहिलं की आपल्याला बरं वाटतं की फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व करा, व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व करा. लॉजिक आले की प्रॉब्लेम होतात. लास्टचे 2 क्वेश्चन लॉजिकल क्वेश्चन आहेत, कोणत्या फॉर्म्युलामध्ये पुटअप नाही केलेले आहेत, पण सिम्पल आहेत. ट्राय करा, येतील, व्यवस्थित येतील. हा होता क्वेश्चन नंबर 14. तर क्वेश्चन नंबर 15मध्ये असं बोलतायत, कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ आयन्स in a 10⁻⁻2 moles of Na3PO4. No problem at all. We are provided with the Na3 and PO4. ठीक आहे. आणि बोलता आहेत की याचे तुम्हाला प्रोव्हाइड केले 10⁻⁻2 मोल्स. आणि म्हणतायत एवढे मोल प्रोव्हाइड केले तर टोटल नंबर ऑफ आयन किती बनवू शकतील, किंवा टोटल नंबर ऑफ आयन किती प्रेझेंट आहेत जर याचा 10⁻⁻2 मोल प्रोव्हाइड केला. आन्सर Na3PO4. जर याला मी डिसोसिएट केला तर डिसोसिएट करून हा बनेल 3 टाइम्स Na प्लस 1 टाइम PO4-. हा डिसोसिएशन आहे, बरोबर. की 3 सोडियम आहे, 3 Na+ बनला. हा नाही करायचा, 1 फॉस्फरस वेगळा, 4 ऑक्सिजन वेगळा, नाही, तो युनाईट आहे, तो कोव्हॅलंट पार्ट आहे पूर्ण, तो युनाईट असतो. वेगळा नाही करायचा, फॉस्फरस वेगळा, 4 ऑक्सिजन वेगळे नाही. हा 3 सोडियम वेगळे, 1 PO4- वेगळा. मग एका Na3PO4 पासून किती आयन बनले? 3 सोडियमचे आणि 1 PO4-. PO4- नाही, PO4-3-. बरोबर. म्हणजे एकापासून बनले 4 आयन, 3 कटायन, 1 अनायन. फॉर्म्युला काय होता आपला? 1 में कितना मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ एंटिटी. पण नंबर ऑफ एंटिटी प्रोव्हाइडेड नाही आहेत. सो नंबर ऑफ एंटिटीजला मी रिप्लेस केले बाय दी मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. सो 1 में कितना, 4 आयन बनले. सो 4 मल्टिप्लाय बाय मोल्स, हा प्रोव्हाइड केलेत ना मला मोल्स, 10⁻⁻2. ॲव्होगाड्रो नंबर आता पूर्ण पाठ झालेला आहे, 6 × 10⁻23 -2 + 2 कॅन्सल, 6 4 जा 24 × 10⁻21 किंवा 2.4 × 10⁻22. हा आहे तुमचा फायनल आन्सर. की जर तुम्हाला Na3PO4 10⁻⁻2 मोल दिला, मग एवढा मोल प्रोव्हाइड केला तर किती आयन बनू शकतील? जर 1 प्रोव्हाइड केला असता तर 4 बनले असते, बरोबर, ठीक. पण म्हणतायत 1 नाही प्रोव्हाइड करणार आहे, 10⁻⁻2 एवढा मोल प्रोव्हाइड करणार आहे. मग जर एवढा मोल प्रोव्हाइड केला तर किती आयन्स बनतील? आयनचा फॉर्म्युला 1 में कितना इंटू एंटिटी प्रोव्हाइडेड नाही आहे, सो मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. व्हॅल्यू पुटअप केलं मी
आणि कंप्लीट केलेले आहेत फक्त. अँड दॅट्स इट फ्रॉम टुडे फ्रॉम माय साईड. आय होप सर्व क्वेश्चन समजलेले आहेत. थँक्यू सो मच.